नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. FC रॉड्रिक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज वाशी यांच्याकडून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी उरण एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर व सिनियर कॉलेजमध्ये FC रॉड्रिक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज वाशी यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर मीनाक्षी गुप्ता यांनी प्रमुख वक्ते डॉक्टर चक्रधर इंदुरकर यांचे स्वागत केले. डॉक्टर इंदुरकर यांनी विद्यार्थ्यांना उच्च प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून देत व्यवस्थापन क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापन, HRM, ऑपरेशन्स, मार्केटिंग आणि फायनान्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींचा विशेष उल्लेख करत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी या सत्रामध्ये उत्साहाने सहभाग घेतला व व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरबाबत आपली रुची व्यक्त केली. वाणिज्य विभाग प्रमुख सौ वर्षावीर तसेच FC रॉड्रिक्स इन्स्टिट्यूटचे श्री दिनकर यांनी या सत्राचे यशस्वी आयोजन केले. फादर ॲग्नेल यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून उभी राहिलेली ही शिक्षण संस्था फादर ऑर्लॅन्डो, फादर अल्मेडा, फादर पीटर डिसोजा तसेच फादर सेबी रॉड्रिक्स यांच्या सक्षम नेतृत्व, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि मूल्याधिष्ठित मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रगतीपथावर आहे. संस्थापकांच्या त्याग, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयामुळेच या कॉलेजचे शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा निर्माण केली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली असून भविष्यातील शिक्षण व करिअर निवडीसाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, वाशी. That you are going to go for the job. Let's say you are aiming to get into the corporate world. So what will happen if you start what is the difference with having the graduation and with having the post graduation? That position of management. Okay. So ideally you hardly you will get the salary package. Say for example somebody is into communication skill, interpersonal skill, then they can go for the HR. Ideally, there are some basic requirements. How you can offer. Later on, you can develop a invest. Why you want to go for the HR and all. For any organization, if you want to manage any organization, let's say UBS, right? Business Society is an institution, right? So, if you have the management degree or the master degree, particularly management degree means there is some sort of influence is there in terms of ultimately while you are being in the class, while you are pursuing UG, later on in your wish to pursue PG, post graduation, particularly the management, simply you want to